नाही म्हणजे आमच्याशी अलायन्स केलं त्यावेळेला नाही, त्यावेळेला आम्ही बघा हा जो प्रस्ताव 3 पक्षाचा होता, आता तुम्हाला येऊन सांगतो मी की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करावं, हा प्रस्ताव पहिल्यांदा मला वाटतं डिसेंबर 14ला माझ्याकडे आला होता मित्रपक्षाकडून, की आपण तिघं मिळून सरकार करूया. किती 2014ला आमचा पराभव झाला आणि भाजपचं सरकार आलं, त्यावेळेला आलं होतं की यांना घालूया आपण तिघं मिळून करूया, बाकी पुढचं काय कोण होणार कोण ते नव्हतं झालं, चालू होतं. मी तिथल्या तिथं उभ्याच प्रस्ताव रिजेक्ट केला. ते नव्हतंच, पुढचं होतं मूळ कल्पना एकत्र यायचं का, मग नंतर पुढच्या गोष्टी तिथंच प्रस्ताव रिजेक्ट केला की आमच्या पक्षाला शिवसेनेवर जाणं मान्यच होणार नाही. मला मी जर गेलो प्रस्ताव घेतो तर मला तिथं ओरडतील तिथे आमचे नेते 14, पण 19ला मीच तो प्रस्ताव पुढे दिला. का नेला? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, ज्या प्रकारे त्यांनी 5 वर्ष राज्य केलं, ज्या प्रकारे त्यांनी जवळजवळ 175 काँग्रेस राष्ट्रवादी नेते फोडले, साखर कारखान्याचे नेते फोडले, ईडीची भीती, सीबीआयची भीती, तुमच्या सगळ्यांच्या भीत्या घालून, इन्कम टॅक्सची भीती घालून कारखान्याची कर्ज बंद करतो, कारखाना लाव काढतो, ती 175 यादी माझ्याकडे आत्ता आहे. आणि मग मी विचार केला की हे जर थांबलं नाही, 19ला पुन्हा जर देवेंद्र मुख्यमंत्री झाले तर आपलं काही खरं आहे राहणार नाही, कारण शेवटी पैशापुढं काही चालत ते आपण बघतो आता रोज. म्हणून आम्ही तो प्रस्ताव दिल्लीला दिला, तिथं त्यांनी रिजेक्ट केला, बिलकुल चालणार नाही. आम्हाला काय म्हटले माहिती आहे दिल्लीला, की तुम्हाला लोकांना मंत्री व्हायचं म्हणून तुम्ही या आघाडी सरकारचा प्रस्ताव आणलेला आहे, पण तुम्ही केरळामध्ये काय होईल, कर्नाटकमध्ये काय होईल काय माहिती, कारण शिवसेनेचं इमेज जे होतं दक्षिणेचं राज्यामध्ये ते विशिष्ट होतं सुरुवातीचं, जे बाळासाहेब ठाकरे असताना होतं. पण त्यांना आम्ही सांगितलं की बदललेलं आहे. आणि म्हटलं तुम्ही असं करा की प्रत्येक काँग्रेस पक्षाच्या आजीबाजी मुस्लिम नेत्याला तुम्ही फोन करा, मंत्री असतील किंवा आमदार असतील किंवा माजी असतील, की मग काय करायचं. तर त्या प्रत्येकाने आवर्जून सांगितलं की दगडापेक्षा वीट मऊ, जरी शिवसेनेची मागची पार्श्वभूमी काय असेल तर आज आम्हाला भाजप नको आहे. आणि शेवटी त्यांनी असं सांगितलं की जर 2019ला भाजप सरकार आलं तर तुम्ही काँग्रेसला जबाबदार धरू, तुम्हाला संधी होती पर्याय करायची, तुम्ही केला नाही, म्हणून ते झालं. पण 14चा आपण उल्लेख केला, 14ला नेमका प्रस्ताव कोणी आणला होता आपल्यापर्यंत? आता ते मी सांगणार नाही नाव, पण मी जबाबदारीने सांगतोय की तो प्रस्ताव आला होता. तुम्ही असं म्हणाले 2014ला प्रस्ताव आणला, त्याच वेळेला तुम्ही राष्ट्रवादीचा पण उल्लेख त्याच्यामध्ये करतात की ते पण त्या प्रस्तावात ऐका 2014च्या निवडणुकीनंतर माझा पाठिंबा काढल्यानंतर निवडणूक झाली, त्यानंतर काय झालं, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस 3 वेगळे पक्ष होते. त्यावेळेला मला प्रस्ताव आला की जे काय झालं ते झाले, आता ह्यांना थांबवायला आपल्याला एकत्र आलं पाहिजे. लक्षात आलं ना? अरे 3 पक्षाशिवाय झालं नसतं, काँग्रेस आणि शिवसेनेचे गणित जमलं नसतं, तिघांचं जमलं नसतं. राष्ट्रवादीची भूमिका बघितली तर त्यांना सत्तेतून बाहेर पडणं. राष्ट्रवादी मी काय म्हटलं की माझ्याकडे असा प्रस्ताव आला होता, मी काय आणखी काय बोललो कमी, आणि त्याच्या आधी माझं सरकार पडलं होतं सगळं माहिती आपल्याला. पण मी काय म्हटलं की बा शिवसेनेबरोबर जाणं आमच्या लोकांना मान्य होणार नाही. पण त्यावेळी शिवसेनेशी काही डायलॉग झाला होता? डायलॉगला झाले, प्राथमिक चर्चा होती की आपण विचार करूया, बसूया, पण नंबर होते मात्र. आम्ही तिघं एकत्र आलो असतो तर सरकार झालं असतं 19 सारखं, पण मी तिथेच सांगितलं की होणार नाही. आपण तो प्रस्ताव नाकारला म्हणून शिवसेना आणि भाजपचं सरकार 14ला आलं. बरोबर नाकारला म्हणजे ते आलंच होतं, त्यांचं आधीच सरकार आलं होतं, ते पाडून आपण करायचं का असा प्रश्न. शिवसेनेला सोबत केलं होती, हो नक्की होती 19ला. म्हणून सुरुवातीला खूप विरोध झाला. आम्ही आमच्या सगळ्या आमदारांना घेऊन, मला वाटतं 42 काहीतरी होते, आम्ही जयपूरला गेलो, तिथं राहिलो, मी प्रत्येक आमदाराशी बोललो. ते सगळ्यांनी सांगितलं की बघा नाही केलं तर आमचं काही खरं नाही. आमचे कार्यकर्ते आहे म्हणजे बाकीचे सगळ्या आमचे कार्यकर्ते, आमचे कारखाने, आमच्या डेऱ्या, आमच्या सोसायट्या सगळे सांगितलं. मी सगळं ते दिल्लीला सांगितलं की वस्तुस्थिती ही आहे. आणि त्यांना 175 लोकांची यादी दाखवली, माजी उपमुख्यमंत्री, माजी प्रांताध्यक्ष, विजयदादा, पिचड, काय सगळी नावं, आमच्या पक्षातली नावं, ही सगळी माणसं फोडली. मी सातारा जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री झाल्यावर मी काही जिल्ह्यात काही काम केलं नव्हतं, ग्रामपंचायत निवडणूक वगैरे काही बघत नव्हतो. मी दिल्लीला होतो, 16, 17, 19 वर्ष होतो. नंतर मुख्यमंत्री झालो, त्यामुळे मग
राज्याची मला काही माहिती नव्हती. नाशिक कुठे आहे, त्र्यंबक कुठे आहे, येवला कुठे आहे, काय मला माहिती होतं. तर त्यामुळे मला ते थोडंसं पाहावं लागलं की आपण नवीन आलेलो आहे आणि म्हणून साताऱ्याकडे लक्ष द्यायला मला वेळ मिळाला. मी 3-4 लोकांच्या जबाबदारी टाकली. एक आमचे मदन मोहिते, प्रतापराव भोसलेंचे चिरंजीव वाईला, नंतर फलटणला रणजित निंबाळकर, त्यांना मी कृष्णा खोऱ्याचं उपाध्यक्ष केलं, त्यांना सातारा जिल्हा काँग्रेसचं अध्यक्ष केलं. जयकुमार गोरे त्यांना पहिल्यांदा सुरुवातीला जिल्हा परिषद निवडून आणलं. विलासराव देशमुखांना घेऊन गेलो त्यांच्या प्रचाराला, ते आले, मग अपक्ष आमदार झाले, पुढे गेले. मग आनंदराव पाटील त्यांना कृष्णा खोरे उपाध्यक्ष आणि विधान परिषद दिली. मला वाटलं 4 माणसं जिल्हा सांभाळतील, 4ही पळाले आणि जिल्हा मोकळा झाला.